नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. कला आता घरी आलेली असते. सगळेजण वाट बघत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, "एक मिनिट, कुठे गेली होतीस तू? सकाळ सकाळ कुणालाही न सांगता कुठे गेली होतीस? चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवायची हे ठरवूनच आलीस का तू? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे गेली होतीस ते सांग." तेव्हा कला म्हणत असते, "हे सगळं तू कुठल्या अधिकाराने विचारतोयस मला? मी तुझी बायको नाही आहे ना? तू म्हणाला होतास तू मला अजून तुझी बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीयेस. मग मी कुठे गेले होते? का गेले होते? हे सगळं तू कुठल्या अधिकाराने विचारतोयस मला?" तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "हा माझ्याशी करायचा नाही. तू माझ्या घरामध्ये राहतेस हे विसरू नकोस." तेव्हा कला म्हणत असते, "तुझ्या घरामध्ये राहते, पण काय म्हणून राहते? अजूनही मी कला खरेच आहे. कळलं ना तुला?" तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "तू आता कला खरे नाहीयेस. तुझं लग्न माझ्याशी झालंय. मी हे लग्न मांडलं काय आणि नाही मांडलं काय, पण तू आता कला चांदेकर आहेस. कळलं ना? त्याच्यामुळे तू आता बाहेर गेलीस, कुठे तुझं काम करायला गेलीस ना, तर जी काही इज्जत जाणार आहे ना, ती चांदेकरांची जाणार आहे. त्याच्यामुळे कुठे जातेस हे सांगून जायचं घरातून." तेव्हा कला म्हणते, "हे उत्तर मी तुला द्यायला बांधील नाही आहे, कारण तू अजून ठरवलेलंच नाही आहेस की मी तुझी खरी बायको आहे की नाही. कारण जर मी कला चांदेकर आहे, तर तू अजून मला तुझी बायको म्हणून स्वीकारलेलं नाही आहेस. कळलं ना? तर मी कला खरेच आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "शब्दाचे खेळ माझ्याबरोबर करायचे नाही. मी जो प्रश्न विचारलाय ना तुला, त्याचं उत्तर मला द्यायचं." तेव्हा कला म्हणते, "जर नीट विचारलं असतंस ना, तर उत्तर कदाचित दिलंसुद्धा असतं. पण ज्या माझात तू मला हा प्रश्न विचारतोयस, मी कधीही तुला या प्रश्नाचं उत्तरच देणार नाही आहे. कळलं तुला?" तेव्हा आबा म्हणत असतात, "सुनबाई, आम्ही मगापासून सगळेजण तुझी वाट बघतोय. कारण हळद उतरवण्याचा विधी करायचा आहे ना. सगळे विधी हे रीतिरिवाजाप्रमाणे व्हायलाच हवेत. म्हणून तर अद्वैतला सुद्धा मी कुठेही बाहेर जाऊ दिलेलं नाही आहे. पण तुम्हाला यायला उशीर झाला. हे बघा, आता हा विधी पूर्ण करायला नको का? कुठे गेला होतात तुम्ही?" तेव्हा कला म्हणत असते, की "आबा, खरंच सॉरी. महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते. पुन्हा असं होणार नाही." तेव्हा सरोज म्हणत असते, "काय गं एवढं महत्त्वाचं काम होतं तुझं? कुठे वादळ येणार होतं की आभाळ कोसळणार होतं? तू गेल्याशिवाय ते राहिलं नसतं ते. कुठे गेली होतीस ते सांग. का माझा नियम मोडून तू तुझ्या घरच्या लोकांना भेटायला गेली होतीस? जाऊ दे ना, तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही आहे." तेव्हा कला म्हणत असते, "नाही, नाही. मी माझ्या घरच्या लोकांना भेटायला गेले नव्हते. माझं दुसरं महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते." तेव्हा सरोज म्हणत असते, "काय एवढं महत्त्वाचं काम तरी काय होतं? ते तरी कळू दे जरा मला." तेव्हा इथे आबा म्हणत असतात, "बरं जाऊ दे आता सरोज. शब्दाला शब्द वाढला की वाद होतो. आता आपल्याला विधी करून घ्यायचा आहे ना, त्या विधीची सगळी तयारी करून घ्या. हळद उतरवण्याचा विधी झाला की मग त्यांना कामानिमित्त बाहेर जाता येईल." तेव्हा इथे आता सगळेजण निघून गेल्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांकडे रागाने बघतच असतात. तर इथे आता राहुल येतो आणि नैनाला म्हणत असतो की "आय लव्ह यू." तेव्हा नैनासुद्धा त्याला "आय लव्ह यू टू" म्हणते. तेव्हा राहुल म्हणत असतो, "खरं तर मला तुझ्यापासून दूर जायचं नाही आहे, पण काय करणार, जावं तर लागेलच ना." तेव्हा नैना म्हणते, "का? तू का माझ्यापासून दूर जाणार आहेस? आपण दोघं तर लग्न करणार आहोत ना राहुल." तेव्हा राहुल म्हणत असतो, "हो ते तर आहेच गं. जरा ये इथे बस बरं." आणि तो मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आता नैनाला दाखवत असतो. त्याच्यामध्ये अद्वैत कलाला मंगळसूत्र घालतो हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असतो. तो आता तो नैनाला दाखवतो. तेव्हा नैना म्हणते, "काय? अद्वैतने कलाबरोबर लग्न केलं? पण कला तर..." तेव्हा राहुल म्हणतो, "हो, कला तुझी बहीण आहे ना?" तेव्हा इथे नैना आपल्या मनामध्ये म्हणते, म्हणजे राहुलला सगळं सत्य कळलं तर. तेव्हा नैना म्हणते, "हे बघ राहुल, कला माझी बहीण आहे, मला मान्य आहे. हे सगळं मी तुला सांगणारच होते. पण मला मम्माने सांगितलं होतं की कुणाला काहीही सांगायचं नाही, म्हणून मी गप्प बसले होते. हे सगळं तुझ्यासमोर अशा पद्धतीने येईल हे मला खरंच माहिती नव्हतं. पण माझं तुझ्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे. म्हणून तर मी अद्वैतसारख्या मुलाला सोडून लग्न मंडपातून तुझ्यासाठी इथे आले ना. माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे. प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस." तेव्हा राहुल म्हणतो, "नाही, नाही ना, मी तुझ्यावरती अजिबात रागवलेलो नाही आहे. मला माहिती आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझंसुद्धा आहे ना." तेव्हा नैना म्हणते, "खरंच नाही रागवलं ना?" तेव्हा राहुल म्हणतो, "नाही, मी खरंच रागवलेलो नाही आहे." तेव्हा इथे नैना पुन्हा राहुलला मिठी मारते आणि "आय लव्ह यू" म्हणते. तेव्हा राहुल म्हणत असतो, "आता फक्त मला तुझ्यापासून पिच्छा सोडवायचा आहे. तुला एकदा सोडून दिलं की तू तुझ्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला जायला मोकळा." तर इकडे आता हळद उतरवण्याचा विधी होत असतो. त्याच्यामुळे रजनीने हळदीचा बाऊल वगैरे आणून ठेवलेला असतो. तेव्हा रजनी म्हणत असते, "आता तुम्ही दोघंजण या पाटावरती येऊन बसायचं आहे." तेव्हा कला लगेचच येऊन एका पाटावरती बसते आणि अद्वैत काही बसत नसतो. तेव्हा सोहम म्हणत असतो, "दादा, अरे ताई बसली पाटावरती, तू सुद्धा बसून घे ना." तेव्हा इथे लगेच अद्वैत त्याच्याकडे बघायला लागतो. तेव्हा रजनी म्हणत असते, "सोहम, तू गप्प बस ना. सारखी काय रे मस्करी, मोठ्या माणसांमध्ये बोलू नको. अद्वैत ये ना, तू सुद्धा बस." तेव्हा अद्वैतसुद्धा येतो आणि पाटावरती रागाच्या भरातच बसतो. तेव्हा आबा म्हणत असतात की "आता तुम्हाला दोघांना
विधीप्रमाणे आता एकमेकांच्या हातातला हळकुंडाचा जो दोरा आहे तो सोडवायचा आहे. तेव्हा लगेचच अद्वैत 2 हाताने तो दोरा सोडवायला जातो. रजनी म्हणत असते, अद्वैत अरे एका हाताने सोडवायचा आहे. तेव्हा अद्वैत आता रागारागाने तो दोरा सोडवत असतो. तेव्हा इथे तिच्या हाताला सुद्धा लागत असतं. तेव्हा कला म्हणते, मी सांगते ना तसं कर. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे आता तू सांगणार तसं मी करायचं आहे का? तेव्हा कला म्हणते, दोरा सोडवायचा आहे ना, मग जरा शांत डोक्याने सोडव. त्या गाठीवरती एक बोट ठेव आणि दुसऱ्या बोटाने ती दोरी आहे ना ती ओढून घे, मग ती सुटेल बघ गाठ. तेव्हा इथे जसं कला सांगते तसं अद्वैत करतो आणि इथे दोरासुद्धा सुटतो. तेव्हा इथे आबा म्हणतात, अरे वा, कलाने जसं सांगितलं तसं अद्वैतने केलं तर दोरा सुटला ना. आता तुला कला एका हाताने अद्वैतच्या हातातला दोरा सोडवायचा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, जमणार आहे का तिला एका हाताने? तेव्हा कला लगेचच तो दोरा हळकुंडाचा तो सोडवते आणि म्हणते, बघितलंस, शांत डोक्याने काम केलं ना की सगळं काम व्यवस्थित होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, शटाप, गप्प बस तू. तर इथे रजनी आता सरोजला म्हणत असते की वहिनी, तुम्ही हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू करता का? तर इथे आता अद्वैतला आणि कलाला हळद लावायची असते. तर इथे आता सुकन्या जायला निघालेली असते. ती म्हणते, संगे मी जाते, तुझ्याबरोबर एवढ्या दिवस एकत्र राहिले, खरंच खूप बरं वाटलं. जे झालं ते विसरून जा आणि आता सगळं काही व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करू नको. आपल्या कलाचा संसार सुरू झाला आहे तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. कितीतरी दिवसानंतर आपण एकत्र राहिलो, आता कधी भेटू? आता नैनीच्या लग्नालाच भेटू, असं म्हणाल्यानंतर सुकन्या म्हणते, सॉरी, चुकून माझ्या तोंडातून आलं भाऊजी, खरंच सॉरी हा. तेव्हा इथे काका म्हणतात, हे बघ सुकन्या, तू सॉरी म्हणू नकोस ग, तू संगीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिलीस एवढ्या दिवस. तेव्हा संगी म्हणत असते की बहिणीचा काय आधार असतो ना, ते मला विचारता येईल, तुझी खरंच खूप मदत झाली. तेव्हा इथे सुकन्या म्हणत असते, कले, मी पण जाते, आता तुला तुझ्या आईवडिलांची काळजी घ्यायची आहे. आणि सुकन्या आता इथे काजूला पैसे देत असते. तेव्हा काका म्हणतात, अगं सुकन्या, कशाला पैसे देतेस तिला? तेव्हा सुकन्या म्हणते, भाऊजी काय झालं? अहो ते पैसे नाही आहेत, तो मावशीचा आशीर्वाद आहे काजूसाठी. आणि काजू, ड्रेसमध्ये खूप छान दिसत होतीस तू, म्हणजे अशी पण तू छानच दिसतेस, नाहीतर रागवशील वगैरे मावशीवरती. तर इथे संगी खूप इमोशनल झालेली असते. तर इथे आता हळद उतरवण्याचा विधी चालू असतो. सरोज अद्वैतला आणि कलाला दोघांनाही हळद लावते. नंतर रजनीसुद्धा येते आणि नंतर इथे रोहिणीसुद्धा हळद लावून घेते. त्यानंतर रजनी म्हणते की आता तुम्हाला दोघांना अंघोळ करायची आहे. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तर इथे सुकन्या म्हणत असते, हे बघ संगे, आपल्या कलाचं लग्न झालंय, तिच्या संसाराला लागली आहे, पण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, कारण कलाने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. नशीबवान आहेस तू, कलासारखी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आली आहे, एवढी सुंदर, एवढी कर्तबगार, पण तरीसुद्धा तिच्या सगळ्या आशा आकांक्षा तिने बाजूला ठेवल्या आणि तुझ्यासाठी तिने हे लग्न केलं आहे. त्याच्यामुळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. तर इथे आता सुकन्या जायला निघते. तर इकडे रजनी म्हणत असते की तुम्हाला दोघांना आता एकत्र अंघोळ करायची आहे. तेव्हा कला म्हणते, मी माझी अंघोळ करते ना. आणि अद्वैतसुद्धा म्हणतो की मी माझी अंघोळ करेन. तेव्हा आबा म्हणत असतात, हे बघा, ह्या काही रीतीभाती असतात आणि ह्या आधीपासूनच चालत आलेल्या आहेत. ह्या रीतींची एक वेगळीच मजा असते, ती तुम्हाला नंतर आठवेल. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, कशाला हव्या त्या आठवणी? तेव्हा रजनी म्हणते की ये इकडे कला, तू पहिल्या पाटावरती उभं राहायचं आहे आणि अद्वैत तू मागच्या पाटावरती उभं राहायचं आहे. तर इकडे कला येते, पुढे येऊन उभी राहते. तेव्हा अद्वैतसुद्धा येतो आणि तिच्या मागे उभा राहतो. तेव्हा सरोज आता अद्वैतच्या डोक्यावरती पाणी ओतते, ते आता कलेच्या चेहऱ्यावरती येत असतं. तेव्हा कला म्हणते की आई अंबाबाई, हे सगळं कधी संपणार आहे? तेव्हा अद्वैतसुद्धा म्हणतो, नाहीतर काय, हे कधी संपणार आहे सगळं? तेव्हा सरोज आता अद्वैतच्या डोक्यावरती पाणी ओतत असते, ते कलाच्या चेहऱ्यावरती येत असतं, तिच्या डोक्यावरती येत असतं. तेव्हा रजनी म्हणते की आता हळद उतरवण्याचा विधी हा पूर्ण झालेला आहे. तर इकडे आता दोघे खूपच जास्त रागाच्या भरामध्ये तो विधी करतच असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, महादेव काका आता कलाला फोन करत असतात, पण ती फोनच उचलत नसते. तेव्हा ते म्हणतात, काय झाले, कला फोन का उचलत नाहीये माझा, कधीपासून तिला फोन करतोय? तेव्हा कला म्हणत असते, बाबा खरंच सॉरी, मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करते, म्हणूनच मी तुमच्याबरोबर बोलू शकत नाहीये आणि मी इथे सुद्धा प्रॉमिस केलेलं आहे तसं. तर इथे आता डायनिंग टेबलजवळ कला जेवायला येते. तेव्हा अद्वैत उठून जात असतो. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, उठून जायची काहीच गरज नाही आहे, कला तू सुद्धा बस बरं नाश्ता करायला. तेव्हा कला आता बसायला जात असते, तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि कला जमिनीवरती कोसळते.